तर हा क्वेश्चन बघा, तुम्ही बेसिक मेथडनं हा क्वेश्चन सॉल्व करायला गेला तर तुम्हाला 1 मिनिट वेळ लागेल आणि या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही क्वेश्चन सॉल्व केला तर तुम्ही तो फक्त 30 सेकंदामध्ये सॉल्व करता। तर क्वेश्चन बघा, 25,000 ही रक्कम सरळ व्याजाने दिली, 4 वर्षानंतर व्याजासह 3300 रुपये परत मिळाले तर व्याजाचा दर किती होता? तर या क्वेश्चननं आपण एकदम 30 सेकंदामध्ये या क्वेश्चनचा उत्तर काढू। बघा आता आपण रक्कम किती आपली 2500 आणि दिलेली रक्कम किती व्याजासह 3300। 2500 आणि 3300 मधलं अंतर किती आहे 800। तर हे 800 व्याज किती वर्षाचं आहे तर 4 वर्षाचं। तर एका वर्षाचं व्याज किती तर 200 मिळालं आपल्याला। या प्रॉब्लेममध्ये विचारलेलं काय एका वर्षाचे व्याज बस। रक्कम बी आहे आपल्याकडे 2500, तर व्हॅल्यू पुट करू त्या फॉर्म्युल्यामध्ये। तर आपण 200 भागिला 2500 मल्टिप्लाय बाय 100 आणि हे किती व्याजदर। तर हे 2 झिरो या 2 झिरोसोबत कटले, 25 गुणिले 8 म्हणजे किती 200। तर आपला व्याजदर किती मिळाला आपल्याला 8%। हे आपलं क्वेश्चनचं उत्तर आहे। अशा शॉर्ट ट्रिक पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।